मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये नुकतेच श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। होय मित्रांनो, जेवढे पण या ठिकाणी पात्र लाभार्थी होते त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती आज 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। जवळपास देशभरात 9.32 करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 18,640 करोडपेक्षा अधिक या ठिकाणी पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे मित्रांनो आज संध्याकाळी 5 वाजेपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। गुवाहाटी इथून या ठिकाणी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून हप्ता आला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून 2,000 रुपये जमा झाले नसतील तर त्या शेतकऱ्यांनी नेमके काय करावे जेणेकरून त्यांचे देखील या ठिकाणी पैसे हे जमा होतील। कारण की मित्रांनो 22वा हप्ता जो काही आहे तो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही जमा करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी समजत नाहीये की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यावरती का जमा झाला नाही। कारण की आज 5 वाजेपासून सर्व देशभरातील 9.32 करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये तर जमा झालेले आहेत। परंतु लाखो जे काही शेतकरी आहेत की ज्यांना अजून हप्त्याचे पैसे आले नाहीत किंवा पैसे जमा झाल्याबाबत SMS हा आलेला नाहीये, तर नेमके त्यांनी काय केले पाहिजे जेणेकरून त्यांचे देखील या ठिकाणी पैसे हे जमा होतील। आणि विशेष म्हणजे त्यांचे पैसे न जमा झाल्याचे नेमके कारण काय आहे हे देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज जसे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत। परंतु असे जे काही शेतकरी आहेत की त्यांना अद्याप या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत, तर त्यांचे पैसे न येण्याचे नेमके कारण काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांना ते पैसे जमा होतील, चला याबाबत थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जी काही योजना आहे या योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा झालेले आहेत। परंतु जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाहीत। तसेच जे लाभार्थींनी या ठिकाणी आता जसे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी शासनाकडून फार्मर ID हे काढणे गरजेचे करण्यात आले होते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर ID काढलेले आहेत त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु ज्यांनी अजूनही त्यांचा फार्मर ID ॲक्टिव्ह केला नाही तर अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील या ठिकाणी आले नसतील। त्याचप्रमाणे तिसरे कारण म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता नुकताच 5 वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुमचे बँक खाते असे असेल की ज्या बँकेत या ठिकाणी पैसे हे लेट जमा होत असतील किंवा त्यांचे बँकेचे जे काही व्यवहार आहेत काही कारणास्तव या ठिकाणी स्लो चालत असतील तर अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाल्याबाबत SMS हा थोडा लेट येणार आहे। परंतु तरी देखील जर समजा तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत तर या ठिकाणी तुमचा फार्मर ID हा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे। आणि त्याचबरोबर तुमची PM किसान सन्मान निधी योजनेची जी काही KYC आहे ती देखील या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे की नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे। जेणेकरून जर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तुमचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला या ठिकाणी सुरळीतपणे मिळू शकेल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तर त्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये फायनली आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत।